नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12 सप्टेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हा पूर्ण आठवडा आपण करंट इव्हेंटची सिरीज ऑन स्क्रीन घेणार आहोत। मेन कारण असं आहे की माझ्या मागचा वर्कलोड थोडा जास्त वाढलेला आहे व रेग्युलर बॅचेसचे लेक्चर एवढे जास्त आहेत की मला एवढा तास उभं राहून शिकवणं थोडं शक्य नाही आहे। पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोर्डवर शिकवतो त्याच पद्धतीने इथं सुद्धा शिकवणार आहे, फक्त मी दिसणार नाही आहे। तर सुरू करूया। आजची पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे क्लायमेट चेंज बद्दल। रिसेंटली हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सची मिनिस्ट्री आहे, या मिनिस्ट्रीनं क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क नावाचं एक फ्रेमवर्क लॉन्च केलेला आहे। यासोबतच त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं मिशन लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंज। हे दोन मिशन त्यांनी लॉन्च केलेले आहे। याच्यावर राज्यसेवा पूर्वमध्ये थोडे कमी चान्स आहेत, पण राज्यसेवा मुख्यमध्ये यावर नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि या प्रकारचे जे सर्व बीट्स आहेत, या प्रकारच्या बीट्सवरती UPSC मेन्समध्ये नक्की प्रश्न विचारला जातो। काय डायमेन्शन्स आहेत, कोणते कॉम्पोनेंट आहेत, तर आपण याच्याबद्दल आणखीन थोडे जास्त गोष्टी जाणून घ्या। या फ्रेमवर्कचं नाव लक्षात ठेवा, क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क 2, म्हणजे याच्या अगोदर एक फ्रेमवर्क येऊन गेलेला आहे। हे जे फ्रेमवर्क आहे, हे फ्रेमवर्क मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स यांच्यामार्फत राबविलं जाणार आहे। यासोबतच या फ्रेमवर्कच्या सोबतच स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज हा नवीन उपक्रमसुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। या दोन कार्यक्रमांच्या मार्फत शहरं राहण्यायोग्य आहेत की नाही त्यावरती वर्क केलं जाणार आहे। याचा मुख्य उद्देश आहे टू प्रोव्हाइड क्लिअर रोड मॅप फॉर सिटीज टू कॉम्बॅट दी क्लायमेट चेंज। वातावरणात होणाऱ्या बदलांना शहरं किती योग्य पद्धतीनं तोंड देऊ शकतात, त्यासाठी त्यांच्याकडे यंत्रणा आहे का, त्या पायाभूत सुविधावर काम करत आहेत का, किंवा आणखीन त्यासाठी त्यांनी काय करायला हवं, हा जो रोडमॅप आहे तो रोडमॅप या फ्रेमवर्कच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। यासोबतच अचानक येणाऱ्या आपत्ती जसं की पूर असेल, वादळ असेल, यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी शहरामध्ये नियोजन व विकासातील संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करणे हा सुद्धा या फ्रेमवर्कचा एक उद्दिष्ट आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, 5 श्रेणी 5 क्लासेस आहेत। त्या 5 क्लासेसमध्ये जवळपास 28 इंडिकेटर्सचा समावेश करण्यात आलेला आहे। तुम्हाला या 5 क्लासेस किंवा 5 श्रेणींचं नाव नक्की विचारलं जाऊ शकतं। पहिली श्रेणी आहे एनर्जी अँड ग्रीन बिल्डिंग, दुसरी श्रेणी आहे अर्बन प्लॅनिंग, ग्रीन कवर अँड बायोडायव्हर्सिटी, तिसरी आहे मोबिलिटी अँड एअर क्वालिटी, चौथं आहे वॉटर मॅनेजमेंट आणि पाचवा आहे वेस्ट मॅनेजमेंट। स्ट्रीट फॉर पीपल जो यामधलाच एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, त्याचं उद्दिष्ट आहे टू मेक आवर सिटीज मोर वॉकेबल अँड पेडेस्ट्रियन। म्हणजे जी लोक वाहनांचा वापर करत नाही, मग ते 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, या लोकांना रस्त्यावरनं चालण्यासाठी गोष्टी किती सोयीच्या, सुखकर आणि सोप्या करता येतील, यासाठी स्ट्रीट फॉर पीपल नावाचं चॅलेंज हा प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर 2 नंबरची महत्त्वाची न्यूज आहे भारत आणि चीन या दोघांच्या संबंधांबद्दल। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या रिसेंटली भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार सीमेवरील तणाव संपविण्यासाठी भारत आणि चीन या दोघांमध्ये पंचसूत्रीवर सहमती दर्शवण्यात आलेली आहे। इथं जर विचारलं गेलं तर भारताची भूमिका काय आहे याबद्दल सुद्धा UPSC मेन्समध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता। ही भूमिका लक्षात ठेवा, चीनच्या सैन्य तैनातीने भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली होती असं भारताचं म्हणणं होतं। चीनच्या चिथावणीखोर भूमिकेने आत्तापर्यंतच्या कराराचा आणि शिष्टाचाराचा सुद्धा भंग झाला होता हे भारत म्हणणं होतं। सीमावर्ती भागात एकतर्फी स्थिती बदलण्यास विरोध आहे, म्हणजे भारत एकटाच परिस्थिती बदलणार नाही आहे। जर दोन्ही देशांच्या वतीनं जर जागा आणि सैन्याची जमवाजमव कमी करण्यात आली तरच त्यावर काही तोडगा निघू शकतो, अदरवाईज भारत फक्त एकटा कोणत्याही पद्धतीनं व कोणत्याही बाबींमध्ये माघार घेणार नाही असं भारताकडनं ठणकावून सांगण्यात आलं। संघर्ष होत असलेल्या भागातून चीनने तातडीने माघार घ्यावी अशी भारताची महत्त्वाची भूमिका होती आणि दोन्ही देशांमधील संबंध पुढे नेण्यासाठी सीमेवरील शांतता आणि सुव्यवस्थाची स्थिती गरजेची आहे असं भारताचं म्हणणं होतं। पंचसूत्रीमध्ये काय समाविष्ट करण्यात आलेलं आहे हे ॲक्च्युली क्लिअर नाही आहे, पण त्यांच्या भेटीमधनं आणि मीडियामध्ये आलेल्या गोष्टींमधनं काही महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर होतात। त्या आहेत उभय सैन्यांनी चर्चा सुरू ठेवावी आणि उचित अंतर कायम राखावं, सीमा संबंधातील सर्व विद्यमान करार आणि शिष्टाचार हे बंधनकारक असतील ते दोन्ही देशांनी योग्य पद्धतीनं पालन करावं, तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नये, सीमा प्रश्नावर चर्चा सुरू राहतील याची काळजी घ्यावी आणि विश्वास वाढविण्यासाठी नवनवीन उपाय करण्यात यावे असं या पंचसूत्रीमध्ये मानण्यात आलं आहे असं समजण्यात येतं।
हे जे रेड कलरचे भाग दाखवले आहेत हे डिस्प्युटेड एरिया असं चीनचं म्हणणं आहे. बेसिकली हे 1947च्या करारानुसार हे भारताचे भाग आहेत. हे भारताचे भाग चीनने बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, फक्त यावर चीन स्वतःचा ताबा सांगतो, त्याबद्दल लक्षात ठेवा. चीन सध्या भूतानवर सुद्धा स्वतःचा ताबा सांगतो, ते लक्षात ठेवा. इथं जर प्रश्न विचारला गेलास तर लक्षात ठेवा, हा एवढा जो प्रदेश आहे हा पश्चिमी भाग आहे, त्यानंतर हा सेंट्रल सेक्टर आहे आणि हा प्रदेश म्हणजे ईस्टर्न सेक्टर आहे, याबद्दल लक्षात ठेवा. इंडिया चायना 5 पॉईंट ॲक्शन प्लॅन जो आहे त्याचा उद्देश काय आहे? भारत चीन संबंध विकसित करण्यासाठी वाद टाळणे आवश्यक आहे. भारत चीन सीमेवर वेळोवेळी संवाद सुरू ठेवणे व तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणं हा दुसरा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. सर्व विद्यमान करार प्रोटोकॉलचं पालन करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविलेली आहे. सीमा विवादांवर समन्वय साधण्यासाठी विशेष प्रतिनिधींची नेमणूक केली जाईल, दोन्ही बाजूंनी असं ठरवण्यात आलेलं आहे. आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या उपायांवर काम करण्यास सहमती दोन्ही देशांनी दर्शवलेली आहे. या सर्व आराखड्याला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेमध्ये सहमती दर्शवली गेलेली आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज ही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्सबद्दल आहे. हा इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 2020 साठी कॅनडातील फ्रेझर इन्स्टिट्यूटने बनवलेला आहे. यांनी दिलेल्या जगाच्या आर्थिक स्वातंत्र्य अहवालामध्ये आज भारतातील दिल्लीतील सेंटर फॉर सिव्हिल सोसायटीच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये भारताची जवळपास सर्वच पातळ्यांवरती घसरण झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. या निर्देशांकाची म्हणजे इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्सच्या या इंडेक्सची निर्मिती करत असताना 2018मधील आकडेवारीचा आधार घेतला होता. 2019चा कोणताही आकडेवारीचा आधार त्यांनी घेतलेला नव्हता. निर्देशांकानुसार जर देशांचा विचार केला, 1 नंबरला हाँगकाँग, 2 नंबरला सिंगापूर आहे, 3 नंबरला न्यूझीलंड आहे. अमेरिकेची रँक ही 6वी आहे. भारताची रँक 105वी आहे. चीन 124वा आहे, तर पाकिस्तान 129वा आहे. आपण याबद्दल विस्तृत माहिती जाणून घ्या, कारण यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स 2020 म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2020 याची सुरुवात 1995 पासून करण्यात आली. हा अहवाल फ्रेझर इन्स्टिट्यूट कॅनडा व दिल्लीतील सेंटर फॉर सिव्हिल सोसायटी या दोघांनी मिळून प्रकाशित केलेला आहे. हा अहवाल बनविण्याचं काम फ्रेझर इन्स्टिट्यूट करते. निर्देशांकानुसार भारताचं रँक 105 नंबरची आहे. अहवाल 2018च्या आकडेवारीवर आधारित आहे. निर्देशांकात पहिले 2 क्रमांक, पहिला हाँगकाँगचा आहे, दुसरा सिंगापूरचा आहे. भारताची चीनपेक्षा चांगली कामगिरी जरी नोंदवली असली तरी 105 नंबरची जी रँक आहे एवढी आनंदकारक बाब नाही. टॉपमध्ये न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि जॉर्जिया या सर्व देशांचा समावेश आहे. अहवालाचा जर मुख्य उद्देश आपण पाहायला गेलं तर मुख्य उद्देश आहे टू मेजर इकॉनॉमिक फ्रीडम, लेवल ऑफ पर्सनल चॉईसेस, ॲबिलिटी टू एंटर मार्केट्स, सिक्युरिटी ऑफ प्रायव्हेटली ओन्ड प्रॉपर्टी हा यांचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची न्यूज आहे आंध्र प्रदेशमधील एका महत्त्वाच्या स्कीमबद्दल. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR राजशेखर रेड्डी यांनी YSR आसरा नावाची एक स्कीम लॉन्च केलेली आहे. या स्कीमचा मुख्य उद्देश आहे गरिबी नष्ट करणं. हे नष्ट करताना ग्रामीण भागातील गरिबी व शहरी भागातील गरिबी दोन्ही ठिकाणची नष्ट करणं व यासोबतच उत्पादकता वाढविण्यासाठी बँकांचं कर्ज स्वस्त आणि सहज उपलब्ध करून देणं व ज्या व्यक्तींवर बँकांचं कर्ज आहे त्यांचं बर्डन कमी करणं हे या YSR आसरा स्कीमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. याबद्दल आपण जास्त माहिती जाणून घेऊया. YSR आंध्रा स्कीम ही आंध्र प्रदेश सरकारची स्कीम आहे. ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पादकता सुधारण्यासाठी या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्य उद्देश आहे बचत गटांना 4 इन्स्टॉलमेंट म्हणजे 4 हप्त्यांमध्ये बँक कर्जाची भरपाई केली जाईल. महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल. छोट्या उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंतच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. रकमेचा वापर कसा करावा हे लाभार्थ्यांवर बंधन नाही, त्यांना त्या पैसा वापरण्याबद्दल पूर्ण स्वतंत्र असणार आहे. ही योजना नवारत्नो या त्यांच्या फ्लॅगशिप स्कीमचा भाग असणार आहे. नवारत्नोमध्ये 9 महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे, ज्या योजनांच्या मार्फत सर्वांगीण विकासावरती व राज्याच्या सर्वांगीण डेव्हलपमेंटवरती फोकस करण्यात येणार आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे रँकिंग ऑफ स्टेट्स ऑन सपोर्ट टू स्टार्टअप इकोसिस्टीम. वेगवेगळ्या राज्यांनी स्टार्टअप सुरू करत असताना या राज्यांनी या स्टार्टअपला किती मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला आहे, महत्त्व दिलेलं आहे याच्या बेसिसवरती रँकिंग देण्यात आलेली आहे. ही जी पूर्ण रँकिंगसाठी माहिती गोळा करण्यात आली
ही माहिती डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे. हे सेकंड एडिशन आहे या प्रकारच्या रँकिंगचं. याबद्दल आपण जास्त महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. आणखीन एक लक्षात ठेवा, स्टार्टअप रँकिंगची जी फ्रेमवर्क आहे यामध्ये 7 महत्त्वाचे ब्रॉड रिफॉर्म एरियाज आहेत, ज्यामध्ये 30 ॲक्शन पॉईंट सुचवण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, 7 महत्त्वाचे रिफॉर्म एरियाज आहेत आणि 30 महत्त्वाचे ॲक्शन प्लॅन सुचवण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रँकिंग ऑफ स्टेट्स ऑन सपोर्ट टू स्टार्टअप इकोसिस्टम कुणाद्वारे घोषित आहे? डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. उद्देश आहे राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढविणे आणि स्टार्टअप इकोसिस्टमच्या उन्नतीसाठी कार्य करणे हा यांचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. रँकिंगमध्ये जे 7 महत्त्वाचे ब्रॉड एरियाज आहेत रँकिंग फ्रेमवर्कमध्ये, त्या एरियाजवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सगळ्यात पहिला आहे इन्स्टिट्यूशनल सपोर्ट, दुसरा आहे इझिंग कंप्लायन्स, तिसरा आहे रिलॅक्सेशन इन पब्लिक प्रोक्युरमेंट नॉर्म्स, चौथा इन्क्युबेशन सपोर्ट, पाचवा सीड फंडिंग सपोर्ट, सहावा व्हेंचर फंडिंग सपोर्ट आणि सातवा आहे अवेअरनेस. गुजरातला सर्व राज्यांमध्ये सर्वोत्कृष्ट घोषित करण्यात आलेलं आहे. कर्नाटक आणि केरळ हे टॉप परफॉर्मन्स म्हणून त्यांना स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रानं लागू केलेल्या एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल आपण पाहूया. या योजनेचं नाव आहे शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल. ही महत्त्वाची योजना लॉन्च केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतात राबून पिकवलेल्या मालाला हमेशा हमीभाव मिळत नाही, तर हमखास भाव मिळायलाच हवा. यासाठी राज्य शासन सध्या पावलं उचलत आहे व यासाठी बाजारपेठेचा कल ओळखून मूल्य साखळी निर्माण करण्याबरोबरच व्हॅल्यू ॲडिशन कसं करता येईल यासाठी विकेल ते पिकेल ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी चिंतामुक्त होईल असं वाटतं. कृषी विभागामार्फत ही स्कीम राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्राम कृषी विकास समिती योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आपण याबद्दल जास्त गोष्टी जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी विकेल ते पिकेल ही योजना आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. शेतात पिकवलेल्या मालाला हमखास भाव मिळावा यासाठी योजना आहे. बाजारपेठेचा कल ओळखून मूल्य साखळी निर्माण करण्यात येईल. शेतकऱ्यांनी संघटित होऊन गट शेतीच्या म्हणजे ग्रुप ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून मालाला बाजारपेठ मिळवून देणं हा सरकारचा उद्देश असणार आहे. यामध्ये या योजनेबरोबरच्या 3ही योजनांची नावं लक्षात ठेवा जी सुरू करण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिली आहे अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, ग्राम कृषी विकास समिती आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. या सर्व योजनासुद्धा विकेल ते पिकेल या योजनेसोबत सुरू करण्यात आलेल्या आहेत. आज आपण 82वी टेस्ट सोडवूया. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनाबाबत खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय निवडा. 9 सप्टेंबर 2020ला पंतप्रधान मोदी यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेतून मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी अपेक्षा ठेवण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 55 लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. पर्याय आहेत अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, अ ब आणि क फक्त, यापैकी नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, योग्य विधान निवडा. देशात 2020मध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण पाथरपुंज जिल्हा सातारा येथे नोंद झालेली आहे. चेरापुंजी येथे 4730 mm पावसाची नोंद झालेली आहे. पर्यायी उत्तरं आहेत अ योग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. तिसरा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय निवडा. युनिसेफच्या अहवालानुसार 1990च्या तुलनेत 2019मध्ये बाल मृत्यूदरात घट झाली आहे. 5 वर्षाखालील बालकांमधील मृत्यू पावणाऱ्यांमध्ये भारत व नायजेरिया यांच्यात 1/3 मृत्यूदराचे प्रमाण आहे. पर्यायी उत्तरं अ फक्त, ब फक्त, दोन्ही अचूक, दोन्ही चूक. चौथा प्रश्न, अटल इनोव्हेशन मिशन संबंधित पुढील विधाने विचारात घ्या व बरोबर असलेले विधान निवडा. नीती आयोगाने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस क्षेत्राला चालना देणे तसेच तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे. पर्यायी उत्तरं अ फक्त, ब फक्त, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. पाचवा प्रश्न आहे, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन केव्हा असतो.
10 सप्टेंबर, 10 ऑक्टोबर, 10 डिसेंबर यापैकी नाही. आज आपण विज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत. योग्य जोड्या जुळवा. हा पहिला कॉलम आहे, हा दुसरा कॉलम आहे. सिस्ट्रॉन, म्यूटॉन, रेकॉन. पुनःसंयोजनाचे एकक म्हणजे युनिट ऑफ रिकॉम्बिनेशन, उत्परिवर्तनाचे एकक म्हणजे युनिट ऑफ म्युटेशन आणि कार्याचे एकक म्हणजे युनिट ऑफ फंक्शन. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने पहा. बीटा कणांची भेदन शक्ती अल्फा कणांच्या सुमारे 10,000 पट जास्त असते. गॅमा किरणांची भेदन शक्ती अल्फा कणांच्या सुमारे 100 पट जास्त असते. योग्य विधाने ओळखा. केवळ अ, केवळ ब, अ आणि ब दोन्हीही नाही. 8वा प्रश्न पाहूया आपण. उष्ण वस्तू आणि मूलद्रव्यांपासून डॅश उत्पन्न होतात. रेडिओ लहरी, सूक्ष्म लहरी म्हणजे मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड किरणे, अल्ट्राव्हायोलेट किरणे. 9वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत त्वरण ॲक्सेलरेशन घडून येऊ शकते. वेगाची दिशा डायरेक्शन बदलत राहणे मात्र परिमाण मॅग्निट्यूड सारखेच राहणे, वेगाची दिशा न बदलणे परंतु परिमाण बदलत राहणे, वेगाच्या दिशेत तसेच परिमाणात बदल होणे, वरीलपैकी सर्व. 10वा प्रश्न. अग्निबाण म्हणजेच रॉकेट प्रक्षेपणावेळी संवेग म्हणजे मोमेंटम डॅश असतो. स्थिर, वाढता, कमी होणारा, तर्क लावणे शक्य नाही. कालच्या टेस्टचे आपण उत्तर पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3, दुसऱ्याचं 4, तिसऱ्याचं 1, चौथ्याचं 3, पाचव्याचं 2, सहाव्याचं 1, सातव्याचं 3, आठव्याचं 2, नवव्याचं 3, 10व्याचं 3. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.